नमस्ते मित्रांनो, अंटामेटच्या या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलं होतं की वी विचारतो, लोकांचे जीव वाचवण्यासाठी दुसरा कोणता उपाय आहे का? तर लान ई म्हणते, इन लोखंड ही एक आत्मा आहे, स्वर्ग आणि नरकाची, जी कधी निर्मूलन केले जाऊ शकत नाही. याचे कितीही तुकडे केले तरी ते तक्रार शोषून घेणार आणि वाईट शक्ती या तुकड्याला शोधणार. फक्त एकच मार्ग आहे, याचे सर्व तुकडे एकत्र करा आणि थंड तलावात गाडा. दोघेही लक्ष देऊन ऐकतात. मी माझी चुकी सुधारू शकत नाही, असं म्हणत त्या हातांकडे पाहायला लागते. तर ईचे शरीर चमकायला लागतं. वी घाबरतो. तर ई म्हणते, घाबरू नका, माझा अंत जवळ आहे. मी फक्त हे सांगण्यासाठी जिवंत होते. आता तुम्ही आले, आता मला जास्त शक्ती एकवटायची गरज नाही. ऐकताच लान खाली बसतो आणि म्हणतो, मी लहानजान कुटुंबियांचा वंशज असल्यामुळे तुमची अपुरी इच्छा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. मी सर्व तुकडे जमा करून थंड तलावामध्ये सील करणार. तर वी पटकन खाली बसतो आणि म्हणतो, मी सुद्धा. तर लान वीला म्हणतो, हे आमचं घरगुती मॅटर आहे, तुला यायची गरज नाही. वी म्हणतो, लहानजान, मला माहीत आहे तू मला थांबू शकत नाही. जरी मी यंगमॅनमधल्या जियांग कुटुंबात वाढलो असलो तरी पण मी हे सांगू शकतो की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. माझी आजी इन लोखंडामुळे 100 वर्षे एकांतात राहिली, त्यामुळे हे माझं पण कर्तव्य आहे. लानी म्हणते, बोशांच्या नातू या नात्याखाली तू बरोबर आहे. तर वी हसतो आणि लानकडे बघतो. लानी म्हणते, याद राखा, इन लोखंडाचा प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला खूप सारे अडथळे येणार आहे, तरीही तुम्ही ती चूक करू नका जी मी केलेली आहे. वी म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा जीव पण पणाला लावू. असं म्हणताच इन लोखंड त्या जादुई गुकींवर पडते. म्हणजे जे कवच लानीनी लावले होते ते हळूहळू निघायला लागते. आणि याची जाणीव वेनकिंगला पण होते, कारण ती धबधब्याच्या बाहेर उभी असते. इकडे वी आणि लानच्या शोधायला निघालेला वेनकिंग अचानक कुणाच्या तरी वशमध्ये गेल्यासारखा स्तब्ध उभा राहा, कारण त्याला बिमारी आहे हे आपण मागच्याही भागात पाहिलं. जसजसं कवच निघतं तसतसं लानी गायब होते. दोघेही जागेवरून उठतात. वी ओरडतो, मॅम, तुम्ही हे तर सांगितलंच नाही की बाकीचे तुकडे कुठे मिळेल. बाहेर वेनकिंग पहाडाच्या जवळून जाता जाता विचार करते, तर काय लहान कुटुंबियांनी पहाडाची रक्षा करण्यासाठीच हे कवच लावले होते का? ती पुढे जाणार तर जियांग आवाज देतो, वेनकिंग. जियांग म्हणतो, वेनकिंग, तू विविशियान आणि लान वांगजीला पाहिलं का? ती काही बोलणार इतक्यातच वीचा आवाज येतो, लांजान. ते दोघेही त्या पहाडीतून निघतात आणि खाली पडतात. त्यांचे दोन्ही हात बांधून असतात. वांगजी बांधलेल्या हाताकडे पाहतो. वी म्हणतो, लांजान, मी तुला जाणून नाही पाडलं. लान काही बोलणार तर जियांग आवाज देतो, वी वुशियान. वी जियांग आणि वेनकिंगला एकसाथ पाहून हसतो. लान खाली पडलेला असतो आणि वी काही उठायला तयार नाही, म्हणून लान रागात म्हणतो, लवकर उठ. वी म्हणते, अरे हो, मी तर विसरलोच होतो. वी या दोघांना पाहून म्हणतो, जियांग, वेनकिंग, तुम्ही इथे काय करत आहे? तर जियांग म्हणतो, हे तर मी तुला विचारायला पाहिजे. तुला माहीत आहे ताई 2 दिवसापासून जेवण नाही करत आहे. जर तू आज आला नसता तर आज मी लोटस केवला संदेश पाठवला असता. लान विचारतो, आम्हाला किती दिवस झाले न दिसून? तर जियांग सांगतो, 2 दिवस झाले, त्यामुळे जेऊजुआंनी सैनिक पाठवले आहे तुम्हा दोघांना शोधायला. हे दोघं एकमेकांना पाहतात, कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला काही तासच झालेत. जियांग विचारतो, तू आतापर्यंत कुठं होता? तर मी म्हणतो, खूप मोठी गोष्ट आहे, मी तुला घरी जाऊन सांगतो. वेनकिंग म्हणते, थांबा, तुला पाहून असं वाटत आहे जसं काही तू थंड जागेच्या ठिकाणी गेला होता. या पहाडात असं काय आहे? वी सांगतो, आम्ही तर जखमटी करायला पाण्यात गेलो होतो आणि पाय घसरून पाण्यात वाहून गेलो आणि थंड जागेत पोहोचलो. तर जियांग विचारतो, कोणत्या जागी? वी म्हणतो, आम्ही खूप अंदर फसलो होतो आणि आम्ही फक्त पोहतच होतो. आम्ही रस्ता शोधून शोधून थकलो. ते दोघेही पहाडाकडे बघायला लागतात. वेनकिंग विचारते, आत काय आहे? तर वांजी सांगायला लागणार. तर वीचा लाईट लागते. तो पटकन गोष्ट पलटवतो. फक्त पाणी आणि बर्फच आहे आणि जास्त वेळ जर मी इथं थांबलो तर मी इथंच गोठून जाणार. तो लानला इशारा करतो आणि लानला ते समजतं. जियांग म्हणतो, मग चल घरी, ताई तुझी वाट पाहत आहे. तर वी म्हणते, हो, मी पण हेच म्हणत होतो. असं म्हणत तो त्याला घेऊन जातो. वेनकिंग काही प्रश्न विचारण्याआधीच लान तिथून निघून जातो. पुढच्या सीनमध्ये
लान, मोठा लान, वी आणि लान कुटुंब प्रमुख ई लोखंडाला बघताना दिसतात. सीचेन बासरी वाजवून इन लोखंडाला शांत करतो आणि लान कुटुंब प्रमुख त्याला पिशवीत बंद करतो. वी आणि लान लक्ष देऊन पाहतात. कुटुंब प्रमुख लान म्हणतात, ही गोष्ट बाहेर कोणाला कळू देऊ नका. लान म्हणतो, तुम्हाला याबद्दल आधीच माहीत होतं? सीचेन म्हणते, कुटुंब प्रमुख लान इले, जेव्हा हे कवच मोडले तेव्हा आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो, कारण सर्वांच्या निदर्शनात आले असते. वी म्हणतो, या इन लोखंडामुळे आत्मा चोरी झाली, पाणी भूत पण आले आणि हे तुम्हाला आधीच माहीत होतं. याचा संबंध इन लोखंडाशी होता म्हणून. सीचेन म्हणते, खरंच वीच्या मुला, तू खूपच हुशार आहे. तू जे काही तलावावर बोलला ते सगळं काही खरं होतं. वांगजी, जेव्हा तू मला विचारलं तेव्हा मी नाही सांगू शकलो, पण यावर वांगजी पण काही बोलत नाही. पण आता परिस्थिती बदलली. याचा संबंध नक्कीच इन लोखंडाशी आहे, म्हणून अंकलनी शोध घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच अंकल कुटुंब प्रमुख नीशी बोलायला गेले होते, पण मला नव्हते कळले की तुम्ही गुफेचा शोध इतक्या लवकर लावणार आणि इतक्या लवकर हे लोखंड आमच्या हातात येणार. अचानक वेन कुटुंबाचा घुबड आवाज करत करत घरावरून उडत जातो आणि याची जाणीव सर्वांना होते. ते सर्व दरवाजाकडे धावत येतात. वांगजी म्हणतो, हा वेन कुटुंबाचा घुबड आहे असं म्हणत ते मारायला लागतो, पण सीचेन त्याला अडवतो. जाऊ दे त्याला. वांगजी म्हणतो, याचा अर्थ वेन कुटुंबाचे लोक इन लोखंडासाठी इथे आले आहे. वी म्हणतो, कुटुंब प्रमुख लान ईने म्हटले होते की काही दशकापासून इन लोखंडाची ऊर्जा वाढत आहे, कारण दुसरे तुकडे सापडले असतील. सीचेन म्हणतो, माझा अंदाज बरोबर निघाला. वेन कुटुंब प्रमुख रुहान यांच्याकडे पहिलंच एक तुकडा होता, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या तुकड्याचा अंदाजा लावून लान कुटुंबात घुबड पाठवला. लान विचारतो, पण त्यांना कसे कळले? आता सर्व आत येतात आणि गुरुजी इन लोखंडाला टेबलवर ठेवतात आणि सांगतात, इन लोखंड खूप शक्तिशाली हत्यार आहे. 100 वर्षापासून याला कुणी शोधू शकले नाही, पण वेन रुहान म्हणजेच आपला विलन ला हा तुकडा मिळाला, म्हणजेच त्याची कुणीतरी मदत करत आहे. मी म्हणतो, ला नीने सांगितले होते की हे तुकडे एकमेकांचा सेन्स म्हणजे जाणीव करू शकतात, तर आपल्याकडे एक रस्ता आहे. जर आपण या तुकड्यांच्या माध्यमातून दुसऱ्या तुकड्याचा शोध घेऊ शकलो तर कसं राहील? या गोष्टीला वांगजी सहमत होतो, पण अंकल निराश होते. त्यामुळं वांगजी विचारतो, अंकल तुम्ही का निराश आहे? तर अंकल म्हणतात, जर हे तुकडे एकत्र केले आणि ते जर कोणत्या वाईट हाताला लागले तर परिणाम खूप वाईट होणार. तर वांगजी म्हणतो, एक तुकडा वेन कुटुंबाकडे पहिलेच आहे आणि ते दुसरा शोधणारच आणि त्यांच्यापासून लपवणे आपल्याला खूप कठीण होणार. अंकल म्हणतात, या विषयावर आपण नंतर विचार करू. तर लान म्हणतो, अंकल. तर अंकल चिडतात आणि म्हणतात, ह्या विषयावर कुणीच काहीही बोलणार नाही. ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. वी हात वर करून म्हणतो, विश्वास करा, मी कुणालाच काही सांगणार नाही. असं म्हणून ते दोघे बाहेर निघतात. पण लानला अंकलचा निर्णय आवडत नाही. बाहेर निघताच नी वी विषयांच्या नावाने ओरडत निघतो आणि लानला पाहून नमस्ते करतो. नी म्हणतो, मला माहीत होतं तुला काही होणार नाही, पण तू कुठे गेला होता? जीवजुवान तुला शोधत होते. तुला पुन्हा सोटेत बसले नाही ना? वी म्हणतो, घाबरू नको, मला कुणी नाही मारू शकत, पण लान कुटुंबाचे जंगल खूप दाट आहे. घुमता घुमता लांजान रस्ता विसरला. नी म्हणतो, तुम्ही रात्रभर गायब होते. जंगलात भूत तर नाही ना दिसला? वी म्हणतो, दिसला ना, तुला ऐकायचं आहे? तर वी सांगायला लागतो. घनदाट जंगलात काळी छाया आमच्या समोर आली. त्याचे डोळे बाहेर निघाले होते आणि जिभेतून रक्त वाहत होतं. वांगजी त्याच्या गोष्टी निमूटपणे ऐकत असतो. नी घाबरतो आणि ओरडून म्हणतो, मी नाही ऐकत, जा, मी जातो इथून. हे बोलत असताना जियांग पण मागून ऐकत असतो. जियांग काही न बोलता तिथून निघून जायला लागतो. तर वी त्याला पाहताच आवाज देतो, भावा थांब, कुठे चालला? तर जियांग म्हणतो, वी, आता तुझी मैत्री वांगजीशी झाली आहे, आता तू इथं शिफ्ट हो, घरी यायची तुला गरज नाही. तर वी म्हणतो, भावा तुला काय झालं? आपलं घर यापेक्षा कधीही चांगलं आहे. इथे कितीही चांगलं असो, पण मी इथे थांबणार नाही. तू जास्त विचार करू नको. असं म्हणत तो तिथून निघून जातो. पण वांगजी हे सर्व काही निमूटपणे पाहतो आणि ऐकतो. एखाद्या व्यक्तीची सवय झाली, मग तो वाईट असो की चांगला, आणि अचानकच तो दूर गेला की काय होतं? बहुतेक तो हेच फील करत असेल. सीन चेंज होते, जिथे आपल्याला विलनचा दरबारच्या बाहेर वेनचाऊ आणि जियांग वाट पाहताना दिसतात.
खिडक्यांची लाईट लागताच वेनचाऊ कुटुंब प्रमुख वेन रुहान म्हणजेच वेनचाऊच्या वडील यांना नमस्ते करतो. हे पाहून जियांग हसतो. तर हा होता भाग 17वा. तुम्ही व्हिडिओ तर बघता, व्ह्यूज तर खूप असते, पण लाईक शेअर कमेंट एकही नसतो. त्यामुळे प्लीज कमेंट करा ना. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.